ओ सहनो करवावहे तेजस्विनावतीतमस्तु। ओम शांति शांति शांति। अध्याय 5वा, कर्मसन्यास योग, श्लोक क्रमांक 1 ते 10। अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। श्रीभगवानुवाच कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते। सांख्ययोगो पृथक् बाला प्रवदन्ति न पण्डितः एवमप्यस्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्। यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते। एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति। संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति। योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते नैव किञ्चित् करोमीति तो मन्ये नश्यन् पत्रवशं प्रलपन् विसृजन् गृहणं निर्मिष्यं निमिषं नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्यपत्रमिवाम्भसः। पहिला अध्याय अर्जुन विषाद योग। अर्जुनाच्या मनामध्ये निश्चित काय आहे हे त्याला तरी कळलं पाहिजे. आपण जगात कर्म करतो, आपल्याला कळलं पाहिजे आपल्या मनात काय, आपली बुद्धी कशी आहे, आपली विचारसरणी कशी आहे, आपली सद्यस्थिती काय आणि आपल्याला काय पाहिजे. पण आपण या जगात इतके गुंतलेलो आहोत
आपण स्वतः जगाचाच विचार करतो. जग आपण निर्माण केलंय. ते जगाच्या पलीकडे काहीतरी शरीर कुठेतरी आपल्याला कळत असतं, परंतु आपण ते मान्य करत नाही. का? ते जगासंबंधीच्या आपल्या वासना, इच्छा. म्हणून प्रथम स्वतःला जाणून घ्या. तुम्ही काय आहात? कुठे आहात? तुमची स्थिती काय? अर्जुन विषाद योग म्हणजे अर्जुनाच्या मनातील विषाद. अर्जुनाच्या मनामध्ये निश्चित काय आहे? त्याला काय पाहिजे? हे प्रथम भगवंतांनी पहिल्या अध्यायात स्पष्ट केलेलं आहे. नंतर दुसरा अध्याय ज्ञानयोग, सांख्ययोग. अर्जुनाला कळतं त्याची परिस्थिती. तो हताश होतो. त्याच्या लक्षात येतं भगवंत श्रीकृष्ण सोडून इतर कोणताही योग्य मनुष्य नाही जो त्याला या स्थितीमध्ये मार्गदर्शन करू शकेल. तो भगवंतांना शरण जातो आणि म्हणतो, भगवंता तुम्ही मला मार्गदर्शन करा. पूर्णपणे अर्जुन भगवंतांना शरण जातो. मग भगवंत हसत मुखाने अर्जुनाबद्दलची करुणा असेल, इतका महान योद्धा, पराक्रमी, बघा त्याची काय स्थिती झाली. किंवा अर्जुनाच्या प्रश्नांचं उत्तर त्यांच्याकडे असेल, फक्त त्यांना ते सांगायचं असेल. स्मित हास्य चेहऱ्यावर येतं. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझ्यासारखा असा महान योद्धा या क्षत्रिय तो न शोभणार पण काय कर क्षत्रियाला एक सारांश देतात, जेणेकरून अर्जुनाला कळेल नक्की आपल्याला काय शिकायचंय. थोडक्यात गोषवारा देतात. म्हणून या अध्यायाला ज्ञानयोग म्हणतात. प्रत्यक्ष ज्ञानदानाला सुरुवात भगवंत तिसरा अध्यायापासून करतात. कर्मयोग. मनुष्य काय करू शकतो? केवळ कर्म करू शकतो. कर्म करणं अत्यावश्यक आहे. त्याच्याशिवाय तो जगू सुद्धा शकत नाही. कर्म करावंच लागेल, तर मग योग्य कर्म करा. म्हणून भगवंत कर्मयोग या अध्यायामध्ये योग्य कर्म करण्याचं तंत्र स्पष्ट करतात, जेणेकरून अर्जुन योग्य कर्म करेल. त्यानंतर चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग. कर्म कशासाठी करायचं? संन्यास प्राप्त करण्यासाठी. आणि संन्यास प्राप्त करून आत्मज्ञान प्राप्त करावं, यासाठी भगवंत मार्गदर्शन करतात चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग.
आणि हा 5वा अध्याय कर्मसन्यास योग. ज्ञान कर्म संन्यास योग म्हणजे ज्ञान, कर्मसन्यास योग म्हणजे विज्ञान. त्या ज्ञानाचा उपयोग करून कर्म करत असताना कर्मापासून अलिप्तता कशी प्राप्त करायची. कर्म करा, पण त्या कर्मांमध्ये गुंतून जाऊ नका. त्या कर्मांशी आसक्त होऊ नका. कर्मफलांशी आसक्त होऊ नका. याचं ज्ञान या अध्यायामध्ये भगवंतांनी प्रदान केलेलं आहे. ते ज्ञान मागच्या अध्यायात प्रदान केलं 12 यज्ञ. आणि त्या यज्ञांद्वारे आत्मज्ञान प्राप्त करा आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याची पद्धत भगवंतांनी दिली. ती प्रत्यक्ष उपयोगात कशी आणायची हे भगवंतांनी या अध्यायामध्ये स्पष्ट केलं. कर्मसन्यास योग थोडक्यात म्हटलं तर मागचा अध्याय म्हणजे थेरी, हा अध्याय म्हणजे प्रॅक्टिकल. प्रत्यक्ष उपयोगात आणा आणि त्या ज्ञानाचं विज्ञानामध्ये रूपांतर करा, विजडम मध्ये रूपांतर करा, जेणेकरून ते ज्ञान तुम्ही उपयोगात आणू शकाल. कशासाठी? आध्यात्मिक मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी. कर्मसन्यास योग च्या पहिल्या विभागामध्ये जो पहिला श्लोकापासून 7व्या श्लोकापर्यंतचा आहे, त्यामध्ये भगवंतांनी योगी, संन्यासी आणि ज्ञानी आध्यात्मिक मार्गावरच्या या 3 स्थिती स्पष्ट केलेल्या आहेत. जेणेकरून अर्जुनाला कळेल नक्की तो कुठे आणि कसा पुढे जाईल. अर्जुन म्हणजे मानवतेचं प्रतीक आहे, मनुष्याचं प्रतीक आहे. कृष्णार्जुन संवाद म्हणजे गुरु शिष्यामधला संवाद आहे. गुरु शिष्याला मोक्ष प्राप्तीचं ज्ञान प्रदान करत आहे. भगवंत अर्जुनाला मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञान प्रदान करत आहे. योगी, संन्यासी, ज्ञानी. मनुष्य बाहेरच्या जगामध्ये गुंतलेला असतो. त्याला परमात्मा, परमेश्वर आहे, देव आहे, फादर इन हेवन, अल्लाह आहे, असा काही कन्सेप्ट माहिती नसतो. जे दिसतं त्याच्यावरतीच विश्वास ठेवतो आणि ते सत्य आहे हे मानतो. हे शरीर, मन आणि बुद्धी द्वारे जे काही प्राप्त होतं ते सत्य मानतो. ते पडताळून पाहत नाही. तेवढं ज्ञानच नसतं. आणि जेव्हा जगामध्ये हळूहळू तो गुंतत जातो, तेव्हा कधीतरी एकदा त्याला वाटतं, अरे हे मी काय करतोय, कशासाठी करतोय, हे आयुष्य मी कशासाठी जगतोय. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात हा प्रसंग कधी ना कधी येतोच. मग तो त्या जगाच्या, या दृश्य जगाच्या पलीकडे काय आहे आणि कशामुळे मला पाहिजे ते घडत नाही, कशामुळे ही परिस्थिती माझ्या नियंत्रणात नाही, हे शोधण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं, जशी परिस्थिती त्याच्या नियंत्रणात येत नाही, तसंच त्याच्यावरतीही तो ज्याला मी म्हणतो, त्याचं पूर्ण नियंत्रण नाही. जगातील परिस्थितीवर नाही, स्वतःवरती नियंत्रण नाही. मग आहे कोणाचं? आपण गणितामध्ये गणित सोडवताना आपल्याला जे साध्य करायचंय तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एक सपोजिशन करतो. त्याला एक्स म्हणतो आणि एक्स मानून सर्व समीकरण मांडतो आणि ते समीकरण सोडवतो आणि शेवटी एक्सच्या व्हॅल्यूपर्यंत पोहोचतो. म्हणून पूर्वीच्या काळातील ऋषीमुनींनी, सिद्ध पुरुषांनी ही अज्ञात शक्ती काय आहे, कुठे आहे, कशी आहे हे जाणण्यासाठी त्या एक्सला नाव दिलं देव.
फादर इन हेवन, अल्लाह, प्रत्येक धर्मातील महापुरुषांनी नाव दिलं. बेसिक कन्सेप्ट एकच, ती अज्ञात शक्ती जी हे संपूर्ण ब्रह्मांड नियंत्रित करते. ती शक्ती म्हणजे एक्स, जे आपण गणितात म्हणतो सपोजिशन. आणि ब्रह्म, हिंदू धर्मात ब्रह्म ही संकल्पना मनात ठेवून सर्व थेरी मांडलेत, सर्व समीकरण मांडलेत. हे जगाची उकल केली, या व्यक्तिमत्वाची उकल केली, मानवतेची उकल केली, त्याच्या आयुष्याचे अर्थ शोधून काढण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी सर्व केल्यानंतर एक्स इक्वल टू व्हॉट? इन्फिनिटी, विच इज इनव्हिजिबल. दिसत नाही, कळत नाही, सर्वत्र आहे, सदैव आहे. तरी सुद्धा ते सोडून सर्व दिसतं. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जे ज्ञात आहे ते ज्ञान उपयोगात आणून समीकरणं मांडली, विविध थेरी मांडल्या, अनेक धर्मांचं निर्माण झालं, पंथ निर्माण झाले. उद्देश काय? त्या अज्ञात शक्तीला जाणणं, देवाला जाणणं, अल्लाहला जाणणं. उद्देश एकच. मनुष्य या जगामध्ये गुंतलेला आहे, त्याला त्या अध्यात्म शक्तीची जाणीव करून देणं. मगाशीच आपण विचार करत होतो त्याप्रमाणे मनुष्य जेव्हा हताश होतो, त्याचा कंट्रोलमध्ये राहत नाही, तेव्हा त्याची त्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा बसते, विश्वास बसतो, त्याच्या एक्झिस्टन्स बद्दल जाण निर्माण होते आणि तो ती जाणण्याचा प्रयत्न करतो. आध्यात्मिक मार्गावरती आचरण करायला सुरुवात करतो. तो योगी. पहिली स्थिती. योगी कोण? जो संसारामध्ये गुंतलेला आहे, संसारिक आहे, परंतु त्याला या जगातील फोलपणा कळलेला आहे. हे जगाला, त्याला, त्या संपूर्ण ब्रह्मांडाला नियंत्रित करणारी एखादी अज्ञात शक्ती आहे, काहीतरी आहे, याच्यावरती त्याचा विश्वास आहे. ते काय हे जाणण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. तो योगी. देवाला शोधण्याचा प्रयत्न करणारा योगी. तो जगामध्ये विविध कर्मांद्वारे स्वतःच्या संकल्पना, विचारसरणी गुंतवतो आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या लक्षात येतं, या बाह्य जगात किती जरी गेलो तरी काय, जो पण आनंद प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल, ते क्षणभंगुर आहे, ते फार काळ टिकणार नाही. तो आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करून अंतस्थ असलेला आत्मतत्व शोधतो. तो योगी. तो बाहेरच्या जगात गुंतत नाही, कर्म करत असतो, परंतु कर्म कशासाठी करतो? अंतस्थ आत्मतत्व जाणण्यासाठी. तो कर्मयोगाचं आचरण करतो. 3ऱ्या आणि 14व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे कर्मयोगाचं आचरण करतो, निस्वार्थ कर्म करतो आणि स्वतःच्या वासना कमी करतो.
असा मनुष्य दुसरी स्थिती संन्यासी. संन्यासी बनतो. जगापासून विरक्त होतो, अलिप्त होतो. जगातील फोलपणा त्याला कळतो. तो अंतस्थ आत्मतत्वाशी तद्रूप होतो आणि कर्म करतो. कर्म करत कर्मबंधनातून मुक्त होतो. स्वतःच्या वासना संपवतो. तो संन्यासी. संन्यासी ज्ञानयोगाचं आचरण करत भक्तिभावाने आत्मज्ञान प्राप्त करतो. अंतस्थ आत्मतत्व म्हणजे काय हे जाणतो. तो ज्ञानी, आत्मज्ञानी. योगी, संन्यासी, आत्मज्ञानी. योगी आणि संन्यासी हे दोन्ही स्टेजेस आत्मज्ञानीच्या रस्त्यावरच्याच आहेत. आध्यात्मिक मार्गावरती मार्गक्रमण करण्याचा मूळ उद्देश आत्मज्ञान प्राप्त करणे आहे. योगी ही पहिली स्टेज आहे, संन्यासी ही दुसरी स्टेज आहे. योगी कर्मयोगाचं आचरण करतो, स्वतःच्या बऱ्याचशा वासना संपवतो, संन्यासी बनतो. आणि संन्यासी स्वतःचे सर्व कर्म ब्रह्मार्पण करतो. केवळ मोक्ष प्राप्तीसाठीच करतो. आणि आत्मज्ञान प्राप्त करतो, ज्ञानी होतो. योगी आणि संन्यासीमध्ये फरक काय? दोघंही सारखेच असतात. दोघंही जगात कर्म करतात. पण ध्येयाचा फरक असतो. भगवंतांनी या तिन्ही स्थितीमध्ये असलेला आणि कर्मांचा काय संबंध आहे हे पुढच्या 8व्या ते 12व्या श्लोकामध्ये स्पष्ट केलेले आहे. ज्ञानी जगात कर्म करतो, संन्यासीही करतो, योगीही करतो. मनुष्य जगात कर्मच करत असतो. मग फरक काय? प्रत्येकाचा कर्माशी संबंध काय? ज्ञानी जेव्हा कर्म करतो तेव्हा विचार करतो. त्याची ॲटिट्यूड असते काय? मी कर्म करत नाही. हे जे काही घडतं ते मी करत नाही. त्याचं शरीर, मन आणि बुद्धीच करत असतं. परंतु तो शरीर, मन आणि बुद्धीद्वारे जाणतेपणे आणि अजाणतेपणे सुद्धा जे पण कर्म घडतं त्याच्याशी आसक्त होत नाही. कर्मफलाशी सुद्धा आसक्त होत नाही. तो त्यांच्यापासून अलिप्त असतो. कसा? साक्षी. उदाहरणार्थ सूर्य. सूर्य सूर्यप्रकाशाद्वारे पृथ्वीला ऊर्जा देतो. त्या ऊर्जेमुळेच पृथ्वीवरती जीवसृष्टी कार्यरत असते. परंतु पृथ्वीवरती काय घडतं? त्या ऊर्जेचा उपयोग कसा करतात? काय होतं? याचं आणि सूर्याचं काहीही देणं-घेणं नाही. सूर्य केवळ ऊर्जा देतो. त्याचा उपयोग कसा करायचा हा जो तो जीव ठरवतो. हे सूर्य जाणतो. सूर्यप्रकाशाद्वारे ऊर्जा देतो आणि साक्षी भावाने या संपूर्ण खेळाकडे पाहतो. तसा ज्ञानी आहे, आत्मज्ञानी आहे. आत्मज्ञानाद्वारे त्याला कळतं तो आणि घडणारे कर्म यांचा काहीही संबंध नाही. तो त्याचे अंतस्थ आत्मतत्व त्याच्याशिवाय कर्म घडू शकत नाही. आत्मतत्वाशिवाय शरीर, मन, बुद्धी कर्म करू शकत नाही. परंतु त्यांनी कर्म कोणतं करायचं?
हे अंतस्थ आत्मतत्व ठरवत नाही. सूर्य केवळ ऊर्जा देतो. त्या ऊर्जेचा उपयोग कसा करायचा हे सूर्य ठरवत नाही. आत्मतत्व शरीर, मन आणि बुद्धीमध्ये चैतन्य निर्माण करतो. पण शरीर, मन आणि बुद्धीने कार्य कसं करायचं हे आत्मतत्व ठरवत नाही. अंतस्थ आत्मतत्वाचा आणि तुम्ही करत असलेल्या कार्याचा काहीही संबंध नाही. ज्ञानी मनुष्य आणि संन्यासी. संन्यासी हे जगामध्येच राहतो. हे जगामध्येच कार्यरत असतो, सामान्य मनुष्याप्रमाणे. परंतु फरक काय? तो जे पण कर्म करतो, ते केवळ मोक्षप्राप्तीसाठी करतो. त्या परमात्मा परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी करतो. कोणतंही कर्म करताना तो विचार करतो, हे कर्म मला मोक्षप्राप्तीपर्यंत घेऊन जाईल का? तो करतो. थोडक्यात तो जे पण कर्म करतो, ते संपूर्ण परमात्मा परमेश्वराला समर्पित करतो. आणि हळू त्या स्थितीपर्यंत पोहोचतो. ज्ञानीच्या स्थितीपर्यंत पोहोचतो. त्या स्थितीत पोहोचल्यावरती तो संपूर्ण जगाकडे साक्षीभावाने बघतो. ज्ञानी, संन्यासी जगामध्येच असतो, कार्य करत असतो. परंतु कशासाठी? त्या ज्ञानीच्या स्थितीत जाण्यासाठी, मोक्षप्राप्तीसाठी. योगी आणि ज्ञानी जेव्हा कर्म करतात, तेव्हा सारखेच दिसतात. फरक काय? योगी जे पण कर्म करतो जगामध्ये, ते आत्मशुद्धीकरणासाठी करतो. आत्मशुद्धीकरण म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी याच्यातील दोष काय? वासना. योगी जे पण कर्म करतो, ते सर्व कर्म स्वतःच्या वासना कमी करण्यासाठी करतो. तो योगी. संन्यासी जे पण कर्म करतो, मोक्षप्राप्तीसाठी करतो. आणि ज्ञानी जे पण कर्म करतो, ते त्याच्या शरीर, मन आणि बुद्धीपासून अलिप्त राहून करतो. हा योगी, संन्यासी आणि ज्ञानी यांच्यातील फरक आहे. ते कर्म करताना कर्म करतात, पण त्यांची जी स्टेज आहे, त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ते ज्ञान विद्वत्तेमध्ये कोणत्या प्रमाणात त्यांनी रूपांतरित केलेलं आहे, याच्यावर अवलंबून आहे त्यांच्या कर्मांचे परिणाम काय होतील. पहिलीत सुद्धा आपण भाषा शिकतो. अ, ब, क, ड, ABCD आणि PhD ला सुद्धा भाषा असते. पहिलीच जेव्हा मुलगा भाषा शिकत असतो, तेव्हा त्याची स्थिती वेगळी असते. त्याला अ, ब, क, ड आलं की तो म्हणतो, "अरे मला येतं मराठी." पण जो डॉक्टरेट करत असतो, PhD करत असतो, तो सुद्धा भाषा शिकत असतो. तो सुद्धा म्हणू शकतो, "मला येतं मराठी." तसंच मनुष्याला जसं ज्ञान प्राप्त होतं, आत्मज्ञान, तसं त्याला अंतस्थ आत्मतत्वाची जाण निर्माण होते. योगी सुद्धा म्हणतो, "मला देव कळतो." मला देव कळाला. ज्ञानी सुद्धा म्हणतो, "मला देव कळाला." पण प्रत्येकाच्या अनुभवामध्ये फरक आहे, स्थितीमध्ये फरक आहे. त्यांचं जगामध्ये कर्म ते जे करतात, त्या पद्धतीमध्ये फरक आहे. योगी, संन्यासी, ज्ञानी कर्म करतात आणि कर्मापासून परावृत्त होतात.
योगी संन्यासी बनतो, संन्यासी ज्ञानी बनतो. अशा ज्ञानीची स्थिती काय असते हे भगवंतांनी पुढच्या 3ऱ्या विभागात स्पष्ट केलेलं आहे. 13 ते 19 श्लोकांच्या. आत्मज्ञानी ज्याला अंतस्थ आत्मतत्व कळलेलं आहे, असा मनुष्य आत्मतत्व आणि कर्म या दोघांमधील फरक जाणतो. आत्मतत्व जाणतो, कर्म जाणतो आणि त्याच्यामधली रिलेशनशिप सुद्धा जाणतो. हाऊ दे आर रिलेटेड. थोडक्यात तुम्ही स्वतःपासून बाजूला जाऊन स्वतःकडेच पाहता तुम्ही कसं आयुष्य जगता. तो आत्मज्ञानी. त्याला हे शरीर, मन, सतत कर्म करत असत, जाणते पण अजाणते. एकदा मनुष्य त्या स्थितीत गेला की परत या स्थितीत परत नाही, कारण तो या स्थितीच्या पलीकडे गेलेली ही लौकिक स्थिती आहे, ही पारलौकिक स्थिती आहे, ती जन्म मरणाच्या पलीकडची स्थिती आहे. एकदा त्या स्थितीत पोचल्यावर मनुष्य योगी आणि संन्यासी या 2 स्थितीमध्ये येत नाही. आत्मज्ञान प्राप्त झालं तरी सुद्धा त्या मनुष्याला प्रारब्ध वासना संपवायच्याच असतात. मग त्याची स्थिती काय असते हे भगवंतांनी 13 ते 19 श्लोकांमध्ये स्पष्ट केलेलं आहे. तो त्या परमोच्च स्थानी पोचतो, पारलौकिक स्थितीमध्ये पोचतो, ज्याला तुर्या म्हटलेली आहे. ती स्थिती जागृत, स्वप्न आणि सुषुप्त या 3ही लौकिक स्थितींच्या पलीकडची. तुर्या तो त्या 4थ्या स्थितीमध्ये पोचतो. तिथून तो परत अहिकतेमध्ये या लौकिक जगामध्ये येत नाही. तो जन्म मृत्यूच्या चक्राच्या पलीकडे जातो. त्याच्या वासना संपलेल्या आहेत. केवळ प्रारब्ध वासना संपवण्यासाठी तो जगात कार्यरत आहे. त्यानंतर तो जगात ज्याच्या पण संपर्कात येतो त्याच्याबद्दल एकात्मतेचा दृष्टिकोन ठेवतो, समतेचा विश्वात्मक दृष्टिकोन ठेवतो. युनिटी इन डायव्हर्सिटी हे तो जाणतो आणि संपूर्ण विश्व आणि तो एकच आहे हे सत्य जाणतो. त्याच्यामध्ये असलेला आत्मा आणि सर्व जीवमात्रांमध्ये संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असलेला आत्मा, आत्मतत्व हे एकच आहे हे सत्य तो जाणतो. हे सत्य जाणल्यावर तो असत्याच्या या लौकिक जगामध्ये परत येत नाही. ती त्याची पारलौकिकतेची सर्वोच्च स्थिती आहे. ती स्थिती कशी आहे? अनंत आहे, शाश्वत आहे, या जगाच्या पलीकडची आत्मज्ञानाची स्थिती. असा आत्मज्ञानी जो कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या 3ही योगांचं आचरण करतो, तेव्हा त्याला ते आत्मज्ञान प्राप्त होतं. पुढच्या विभागामध्ये 20 ते 29 श्लोकाच्या भगवंतांनी स्पष्ट केलं, असा आत्मज्ञानी ध्यान साधना करत आत्मसाक्षात्कार प्राप्त करतो. कसा? त्याग करून. तो कर्मच करत असतो, परंतु 3ही योगांचं आचरण करत जेव्हा त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा तो त्याग करतो. कसला? मोक्ष प्राप्ती ही त्याची जी शेवटची इच्छा असते
त्या इच्छेचा त्याग करतो आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करतो, मोक्ष प्राप्त करतो. म्हणून भगवंतांनी इथे म्हटलंय की ध्यान साधना आणि आत्मसाक्षात्काराच्या अगोदर त्याग आहे. योगी, संन्यासी, ज्ञानी, ध्यानी आणि साक्षात्कार. ध्यान साधना आत्मज्ञान प्राप्त होईपर्यंत मनुष्य करू शकत नाही. जोपर्यंत त्याला परिपूर्ण आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तो ध्यान साधना करू शकत नाही. आत्मज्ञान प्राप्त करणं, योग साधना करणं हा काही पार्ट टाइम पास टाइम जॉब नाही. इट्स अ फुल टाइम जॉब. पूर्ण वेळ तुम्हाला त्या ब्रह्माची जाण सतत असली पाहिजे. त्याला विसरायलाच नको. तुम्ही विसरता का जागृत अवस्थेत स्वतःचं नाव? एखाद्या वेळेस मोबाईल नंबर विसराल, नाव विसरता. तुम्हाला आठवण द्यावी लागते तुमचं नाव काय. तसंच ब्रह्म सर्वत्र आहे, ते तुमच्यामध्येही आहे, प्रत्येक जीवामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये. हे सत्याची आठवण करून द्यावी लागत नाही. त्याची जाण पूर्णतः बिंबलेली असते तुमच्यामध्ये. त्याची जाण सदैव कायम राखणे, यालाच खरी भक्ती म्हणतात, यालाच पूजा म्हणतात. तुम्ही किती आध्यात्मिक आहात याच्यासाठी बाहेर विचार करायची गरज नाही. सिंपल आहे. तुम्ही स्वतःहून ओळखू शकता तुम्ही किती आध्यात्मिक आहात. 24 तास आहेत. 24 तासातला किती टक्के वेळ तुम्ही त्या ब्रह्माचा विचार मनामध्ये ठेवू शकता, याच्यावर तितक्या पर्सेंट तुम्ही आध्यात्मिक आहात. अशा प्रकारे भगवंतांनी त्यागाचं महत्व स्पष्ट केलेलं आहे. आपण पुढच्या सदरापासून योगी, संन्यासी आणि ज्ञानी या स्थिती समजून घेऊया. हरिओम.